बुक मधील पेज नंबर 95 वरील प्रॉब्लेम पाहत आहोत आपण. आपल्याला तयार करायला सांगितलं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. पण प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंडची अमाउंट दिलेली आहे म्हणून वर्किंग नोट करायची कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड. ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे. सो ब्रॅकेट मध्ये लिहायची गरज नाही पण समजावं म्हणून मी ओपनिंग आणि क्लोजिंग हे शब्द लिहिलेले आहेत. 1/4/19 ला सुरू झालेलं वर्ष 31/3/20 ला संपणार आहे म्हणून ही ॲज ऑनची डेट 1 एप्रिल 19 आली आणि क्लोजिंगची डेट 31/3/2020 आलेली आहे. आता आतापर्यंत आपल्याला कॅपिटल फंडची रक्कम प्रॉब्लेम मध्ये दिलेली होती. आता जोपर्यंत आपण ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज करत नाही तोपर्यंत आपल्याला कॅपिटल फंडची अमाउंट माहित नसणार. त्यामुळे क्लोजिंग करत असताना सगळं पोस्टिंग झाल्यानंतर क्लोज करताना 1 नंबरला बॅलन्स शीट ही ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज करायची. येणारा कॅपिटल फंडचा बॅलन्स इथे लायबिलिटीला कॅपिटल फंड म्हणून ट्रान्सफर करायचा. त्यानंतर इन्कम एक्सपेंडिचर क्लोज करायचं. सरप्लस किंवा डेफिसिट येईल तो कॅपिटल फंड मध्ये ऍडलेस करायचा आणि त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. आता पोस्टिंगला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला रिसीट साइड दिलेली आहे. रिसीटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग बॅलन्स असतो. जर कॅश इन हँड कॅश ॲट बँक असं सेपरेट दिलं तर असेटला सेपरेट नावं लिहायची आणि काहीच नाही दिलं तर आपण कॅश इन हँड म्हणायचं. ब्रॅकेटमध्ये कॅश ॲट बँक दिलं तर कॅश ॲट बँक द्यायचं. इथं काहीही मेन्शन केलेलं नाही त्यामुळे असेटला लिहायचं कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स आहे. इथं काळजीपूर्वक बॅलन्स शीटला कोणत्या लिहितोय आपण ते बघा. 32,800. त्यानंतर सबस्क्रिप्शन आहे. तर सबस्क्रिप्शन मध्ये 2018-19 आणि 2019-20 असे दोन आयटम दिलेत. आपलं चालू वर्ष किती आहे 19-20. मग हे 18-19 म्हणजे लास्ट इयरचं म्हणजे गेल्या वर्षीचं पैसे आता मिळाले म्हणजे गेल्या वर्षी तेवढं येणं असणार म्हणजे ते ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. लास्ट इयरचे किती मिळाले 4,000. बघा हे आउटस्टँडिंग म्हणून दिलेलं नसतं. या वर्षी पैसे गेल्या वर्षीचे मिळाले मग गेल्या वर्षी मिळालेलं नसणार म्हणजे गेल्या वर्षी तेवढी रक्कम येणं असणार म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला आले 4,000. त्यानंतर करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे ते इन्कमला जाईल. बाय सबस्क्रिप्शन 2,30,000. टिक मार्क आहे त्यामुळे इनर कॉलमला ठेवायचे अमाऊंट. त्यानंतर डोनेशन आहे. बाय डोनेशन्स टिक मार्क आहे याला पण अमाऊंट 60,000. त्यानंतर रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट इन्कम 40,000. नेक्स्ट आयटम इंटरेस्ट ऑन FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट इन्कम आहे. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. इनरला अमाऊंट लिहायची 3,000. त्यानंतर एंट्रन्स फीज टिक मार्क आहे का एंट्रन्स फी आपण टिक मार्क आहे. इनरला अमाऊंट लिहायची 50,000. त्यानंतर इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000. त्याला पण ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला अमाऊंट लिहायची. त्यानंतर आता पेमेंट साइड पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर येणार. सॅलरी टू सॅलरी 50,000 इनरला. त्यानंतर लाइटिंग एक्सपेंडिचर 10,500.
नेक्स्ट आयटम जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. जनरल एक्सपेन्सेस 20,000. त्यानंतर मेंटेनन्स चार्ज एक्सपेंडिचर. मेंटेनन्स चार्ज 40,000. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000. आता हे एंटरटेनमेंट रिसीट आणि एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हे डेबिटला न लिहिता ह्या रिसीट मधून लेस करून असा इफेक्ट बरोबर दिला जातो. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. $7,000. त्यानंतर एक्सपेन्सेस फॉर 2018-19 पेमेंट आहे म्हणजे पैसे दिलेत, पण हे कधीचे आहेत? 2018-19. 18-19 म्हणजे पाठीमागचं वर्ष, म्हणजे गेल्या वर्षी ते पैसे दिलेले नसणार, गेल्या वर्षीच ते देणं असणार. देणं म्हणजे लायबिलिटीला. एक्सपेन्सेस आहेत म्हणून लायबिलिटीला काय लिहायचं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जसं इथे एक्सपेन्सेस शब्द आहे तसं दुसरं सॅलरी वगैरे असं कोणत्याही खात्याचं नाव पण त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. किती अमाऊंट आहे? 25,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे. आता ही करंट इयरची इन्व्हेस्टमेंट आहे असेटला. ओपनिंग याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलंय का बघा? नाही दिलेला. इन्व्हेस्टमेंट 1,50,000 ऍडजस्टमेंट आहे इनरला. जर इन्व्हेस्टमेंट ओपनिंग बॅलन्स मध्ये 1/4/2019च्या बॅलन्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये इथं बॅलन्स घेऊन तोच बॅलन्स आपल्याला क्लोजिंगला घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये हे ऍडिशन दाखवावं लागतं. पण इथं काय ओपनिंग बॅलन्स दिलेले नाही, त्यामुळे डायरेक्ट आहे असं आपण इन्व्हेस्टमेंट हे असेटला घेतलेलं आहे. त्यानंतर 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड ही पण आपली इन्व्हेस्टमेंटच आहे, असेटला जाणार आहे. 8% फिक्स्ड डिपॉझिट शॉर्ट मध्ये लिहिते मी विथ वाई अर्बन बँक लिमिटेड 50,000 याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे. आणि बाय बॅलन्स कॅरीड ऑन म्हणजे कॅशचा बॅलन्स क्लोजिंगच्या असेटला. कॅश इन हँड 33,300. पहिली ऍडजस्टमेंट. जय हनुमान व्यायामशाळा हॅज 5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच. किती आहेत? 5,000 मेंबर्स आहेत. एक मेंबर अॅन्युअल सबस्क्रिप्शन देतोय ₹50, म्हणजे हे टोटल किती होतील? 2,50,000 म्हणजे सबस्क्रिप्शन जे मिळायला पाहिजे होते 2,50,000, पण मिळाले किती? 2,30,000. म्हणजे अजून मिळायचे राहिले किती? 20,000. तेवढं काय झालं? आउटस्टँडिंग. करंट इयरचा आउटस्टँडिंग इथं सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग 20,000. दुसरी काय सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटरला बॅलन्सिंग फिगर 2,50,000. आणि हे करंट इयरचं येणं आहे म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती आउटस्टँडिंग राहिले? 20,000. तेवढं असेटला गेलं. त्यानंतर 2 नंबर ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000.
चालू वर्षाचा खर्च आहे, काय झाला पाहिजे, ऍड आउटस्टँडिंग 12,000. देणं आहे 12,000 रुपये देणं, कधीचं, करंट इयरचं, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. त्यानंतर 1 एप्रिल 2019च्या असेट सांगितलेत. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला लँड बिल्डिंग 70,000, आणि फर्निचर 45,000. शक्यतो 1 एप्रिलची बॅलन्स शीटची ऍडजस्टमेंट आहे ती पहिल्यांदा लिहून घ्या, म्हणजे पुन्हा जर काय आलं तर त्याच्यात ऍडजस्ट आपल्याला तिथल्या तिथं करता येते. आता ह्या दोन्ही असेट पुढच्या वर्षी आहे अशा कंटिन्यू होणार आहेत, म्हणजे 1 एप्रिलचे आहे ते काय होणार तिकडं आहे कंटिन्यू, त्यामुळे इकडं लँड अँड बिल्डिंग तिथं ऍडजस्टमेंट दिली आपल्याला डेप्रिसिएशनची, त्यामुळं इनरला घ्यायची. क्लोजिंगला फक्त इनरला, ओपनिंगला आउटरला. फर्निचरचा बॅलन्स 45,000. 3 नंबर मध्येच बघा सांगितले, डेप्रिसिएट द अबव असेट्स ॲट 10% पर ॲनम. ह्या दोन्ही असेट वरती 10% डेप्रिसिएशन, दोन्ही असेट मधून लेस डेप्रिसिएशन. दहा टक्क्याने किती होणार, 7,000. आउटरला 63,000. दोन्ही असेट मधून लेस डेप्रिसिएशन 45,000वर 10% होणार, 1 शून्य सोडले की 4,500. आउटरला बॅलन्स 40,500. आणि दोन्ही डेप्रिसिएशनचा डबल इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला, टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 7,000. आणि फर्निचर वरती 4,500. असं टोटल डेप्रिसिएशन 11,500 झाले. त्यानंतर 4 नंबर ऍडजस्टमेंट, इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. इन्व्हेस्टमेंट वरचं इन्कम आउटस्टँडिंग आहे किती रुपये, तर 2,000 रुपये. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होणार आहे ते ऍड होणार आहे. ऍड आउटस्टँडिंग किती रुपये यायचं राहिले, तर इन्व्हेस्टमेंट वरचं 2,000 रुपये. असं टोटल झाले 3,000. आणि हे येणं आहे म्हणून कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या असेटला. कशावरचं हे व्याज आहे, इन्व्हेस्टमेंट वरचं, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड होणार. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 2,000. आउटरला येतील 1,52,000. त्यानंतर 5 नंबर ऍडजस्टमेंट बघा, 50% ऑफ एंट्रन्स फीज अँड 60% ऑफ डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीची 50% रक्कम कॅपिटलाइज करायची आहे. एंट्रन्स फी मधून काय होईल, लेस होईल, लेस कॅपिटलाइज्ड. लेस कॅपिटलाइज्ड किती टक्के सांगितले आपल्याला, 50%. म्हणजे किती वजा होणार इथं, 25,000 वजा होतील आउटरला
25,000 आणि तेवढं कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल. ऍड एंट्रन्स फी आणि डोनेशनची सांगितले लेस कॅपिटलाइज्ड 60,000 वरती किती टक्के सांगितले आपल्याला? 60% सांगितले. 0 ला 0 कट झाला, साईज आहे 36,000 रुपये आपल्याला इथं लेस करावे लागतील. आणि जेवढं लेस केलं तेवढं कॅपिटल फंड मध्ये ऍड. डोनेशन्स 36,000. आता हिडन अडजस्टमेंट आहे ते आपल्याला दिले बघा. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे 50,000 रुपये आपण वाई अर्बन बँकेमध्ये डिपॉझिट केले, फिक्स डिपॉझिट वरती ठेवलेत आणि त्याच्यावर व्याज किती टक्के मिळणार आहे आपल्याला? 8% मिळणार आहे. म्हणजे 50,000 वरती 8% आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे किती होईल? 8 पंचे 40. म्हणजे 4,000 रुपये इंटरेस्टची रक्कम होणार आहे. पण ऍक्च्युअली आपल्याला किती मिळाले? त्यातले 3,000 मिळाले. म्हणजे आउटस्टँडिंग राहिले किती? 1,000. तेवढे काय होणार तर ऍड आउटस्टँडिंग 1,000 आणि आउटरला येणार 4,000. आता इथं जर हे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 3,000 दिलं नसतं तर सगळेच्या सगळे 4,000 आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून आपण लिहिलं असतं. आणि जर इथं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,000 अमाऊंट ऑलरेडी दिली असती तर आउटस्टँडिंग काहीही राहणार नाही. आता हे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. किती आउटस्टँडिंग किती राहिले आपलं? 1,000. आउटरला 51,000. या पद्धतीने सगळं पोस्टिंग करून घ्यायचं.